नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री हातखंबकर देवेंद्र किशोर, असिस्टंट टीचर, गोखले एज्युकेशन सोसायटीचे HAL हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, ओझर टाउनशिप, नाशिक. महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठी असलेल्या इयत्ता 6वीच्या मराठी विषयाच्या सुलभ भारती या पाठ्यपुस्तकाचे मार्गदर्शन मी आपणास करीत आहे. यापूर्वीच्या मागील व्हिडिओमध्ये आपण पाठ्यपुस्तकातील अनुक्रमणिका क्रमांक 14 वरील लेखक श्री विलास गीते लिखित अप्पाजींचे चातुर्य हा पाठ अभ्यासला होता. या पाठात आपण पाहिले होते की विजयनगर राज्यातील राजा कृष्णदेवराय याच्या दरबारातील प्रधानमंत्री असणारे अप्पाजी हे त्यांच्या हजरजबाबीपणा, हुशारी व चातुर्यासाठी खूप प्रसिद्ध होते. अशा चतुर अप्पाजींच्या चातुर्याची परीक्षा घेण्याची इच्छा त्यावेळच्या कलिंग देशाच्या राजाला झाली. त्यामुळे त्याने सुरुवातीला राजा कृष्णदेवराय यांना निरोप पाठवून त्यांच्या राज्यातील चवदार म्हणून प्रसिद्ध असणारी कोबी या कोबीचा आस्वाद घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. अप्पाजींनी बैलगाडीत कोबीची नवीन लागवड करून 3 महिन्यांच्या प्रवासानंतर ताजी कोबी कलिंग राजाला मिळतील अशी हुशारीने व्यवस्था केली होती. यानंतर कलिंग राजाने एकसारख्या दिसणाऱ्या 3 मूर्त्यांमधील निकृष्ट, मध्यम व उत्कृष्ट दर्जाची मूर्ती कोणती आहे हे ओळखण्याची परीक्षा घेतली होती. या परीक्षेच्या वेळीही इतर कोणालाही त्या समान दिसणाऱ्या मूर्त्यांमधील फरक ओळखता आला नव्हता. अशा वेळी एका लवचिक तारेच्या सहाय्याने त्या 3ही मूर्त्यांमधील उत्कृष्ट मूर्ती सर्वांना स्पष्टीकरणासह ओळखून दाखवण्याचे चातुर्य अप्पाजींनी दाखवले होते. अशा चतुर अप्पाजींच्या चातुर्याच्या कथा आपण या पाठात अभ्यासल्या होत्या. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अप्पाजींचे चातुर्य या पाठाखाली दिलेला स्वाध्याय अभ्यासणार आहोत. या पाठाखाली दिलेल्या स्वाध्यायातील प्रश्न क्रमांक 1 आहे, 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. या पहिल्या प्रश्नात एकूण 3 उपप्रश्न आपल्याला दिलेले आहेत. यांची उत्तरे आपल्याला 1-2 वाक्यामध्ये लिहायची आहेत. यातील पहिला प्रश्न आहे, अप्पाजींनी बैलगाडीत कशाचे पीक घ्यायला लावले? अप्पाजींनी बैलगाडीत कशाचे पीक घ्यायला लावले? या प्रश्नाचे उत्तर आहे, अप्पाजींनी बैलगाडीत कोबीचे पीक घ्यायला लावले. 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. यामधील दुसरा प्रश्न आहे, उत्कृष्ट दर्जाची मूर्ती कोणती? उत्कृष्ट दर्जाची मूर्ती कोणती? या प्रश्नाचे उत्तर आहे, जिच्या कानात घातलेली तार तिथेच अडकून पडली ती उत्कृष्ट दर्जाची मूर्ती होती. ज्या मूर्तीच्या कानात घातलेली तार दुसऱ्या कानातून किंवा तोंडातून बाहेर पडली नाही अशी जी मूर्ती होती 3ऱ्या क्रमांकाची, ती मूर्ती उत्कृष्ट दर्जाची मूर्ती होती, असे या प्रश्नाचे उत्तर आहे. 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. यातील शेवटचा प्रश्न आहे, कलिंगचा राजा संतुष्ट का झाला? कलिंगचा राजा संतुष्ट का झाला? याचे उत्तर आहे, अप्पाजींनी 3ही मूर्तींचा दर्जा ओळखला म्हणून कलिंगचा राजा संतुष्ट झाला. एकसारख्या दिसणाऱ्या 3ही मूर्त्यांमधील उत्कृष्ट दर्जाची मूर्ती अप्पाजींनी ओळखून दाखवली म्हणून कलिंगचा राजा संतुष्ट झाला होता, असे या प्रश्नाचे आपण उत्तर लिहिणार आहोत. यानंतर स्वाध्यायातील प्रश्न क्रमांक 2 आहे, 3-4 वाक्यात उत्तरे लिहा. 3-4 वाक्यांत उत्तरे लिहा. यातील पहिला प्रश्न आहे,
अप्पाजींनी ताजी कोबी कलिंग देशाकडे कशी पाठवली? अप्पाजींनी ताजी कोबी कलिंग देशाकडे कशी पाठवली याचे सविस्तर उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहावे लागणार आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे, अप्पाजींनी बैलगाडीत गाडीवानाला बसण्यापुरती जागा सोडून बाकीच्या जागेत माती भरायला सांगितली. मातीत कोबीचे बी पेरले. रोज कोबीच्या रोपांना पाणी द्यायला गाडीवानाला सांगितले. गाडी कलिंगला पोहोचायला 3 महिन्यांचा काळ होता. कलिंग देशात पोहोचेपर्यंत कोबी तयार झाले. अशा प्रकारे अप्पाजींनी ताजी कोबी कलिंग देशाकडे पाठवली होती. 3-4 वाक्यात उत्तरे लिहा. यामधील पुढील दुसरा आ प्रश्न आहे, कलिंगच्या राजाने अप्पाजींची दुसऱ्यांदा कशी परीक्षा घेतली? अप्पाजींच्या चातुर्याची कलिंग देशाच्या राजाने दुसऱ्यांदा कशी परीक्षा घेतली ते उत्तर आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. या ठिकाणी उत्तरामध्ये आपण लिहिणार आहोत, कलिंगच्या राजाने एकसारख्या दिसणाऱ्या 3 मूर्ती आणल्या. राजा अप्पाजींना म्हणाला, यांतली एक मूर्ती निकृष्ट, दुसरी मध्यम व तिसरी उत्कृष्ट दर्जाची आहे. यातील उत्कृष्ट कोणती ती मला सांगा. अशा प्रकारे कलिंगच्या राजाने अप्पाजींची परीक्षा घेतली. अर्थात एकसारख्या दिसणाऱ्या 3ही मूर्त्यांमधील निकृष्ट, मध्यम आणि उत्कृष्ट मूर्ती ओळखण्याची परीक्षा राजाने यावेळी घेतली होती. 3-4 वाक्यात उत्तरे लिहा. यातील पुढील तिसरा ई प्रश्न आहे, मूर्तीच्या कानात घातलेली तार तोंडातून बाहेर येते याचा अप्पाजींनी कोणता अर्थ लावला? मूर्तीच्या कानात घातलेली तार तोंडातून बाहेर येते याचा अप्पाजींनी जो अर्थ सांगितला तो कोणता आहे ते आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. या प्रश्नाचे उत्तर आहे, मूर्तीच्या कानात घातलेली तार तोंडातून बाहेर पडली. ती निकृष्ट मूर्ती असा अप्पाजींनी निर्णय दिला होता. एखादा माणूस अफवा ऐकतो, त्याचा खरे खोटेपणा पडताळून न पाहता दुसऱ्यांना सांगतो, तेव्हा त्याचे व समाजाचे हित होत नाही, असा याचा अर्थ अप्पाजींनी लावला होता. म्हणजे कोणतीही खोटी अफवा ऐकून ती खरी खोटी याचा शहानिशा न करता इतरांना सांगणे, अर्थात निकृष्ट मूर्तीचं हे उदाहरण आहे. हे अप्पांनी उदाहरणासह सांगितलं आहे या ठिकाणी. 3-4 वाक्यात उत्तरे लिहा. यातील शेवटचा चौथा ई प्रश्न आहे, अप्पाजींच्या मते उत्तम माणूस कोणता? या प्रश्नाचे उत्तर आहे, अप्पाजी म्हणतात, अफवा ऐकल्यावर जो माणूस दुसऱ्या कानाने सोडून देत नाही किंवा लगेच दुसऱ्यांना सांगत नाही, उलट तो अफवेच्या खरे खोटेपणाची खात्री करून घेतो आणि आपण जे ऐकले ते पुराव्यांशिवाय सांगत नाही, तो उत्तम माणूस होय. अशा पद्धतीने उत्तम माणूस कसा ओळखावा हे अप्पाजींनी या ठिकाणी सांगितले आहे. स्वाध्यायातील प्रश्न क्रमांक 3, पाणी टंचाईमुळे तुम्हाला पाणी दुरून आणायचे आहे. कमी श्रमात ते आणण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल? हा प्रश्न मुक्तोत्तरी आहे. या ठिकाणी तुम्ही तुमच्या कल्पना, तुमचे पाणी आणण्यासंदर्भातील विचार किंवा तुमच्या काही योजना असतील त्या या ठिकाणी लिहू शकता. की पाणी टंचाईची समस्या आहे, तुमच्या परिसरात पाणी येत नाही आहे, अशा वेळेला पाणी खूप दुरून आणावे लागणार आहे, तर त्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न कराल हे या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहे. जसे की तुम्ही आसपासच्या शेजाऱ्यांची मदत घेऊन एखाद्या वाहनातून पाणी आणायला जाल, किंवा
तुमच्या गावातील ग्रामपालिका, नगरपंचायत या शासकीय कर्मचाऱ्यांना किंवा संस्थांना पाणी व्यवस्था करण्याची विनंती कराल, किंवा अजून पाण्याची बचत करण्यासाठी किंवा पाण्याची साठवणूक करण्यासाठी तुम्ही काही योजना कराल, त्या सर्व योजना किंवा तुमच्या कल्पना या ठिकाणी तुम्ही उत्तरादाखल लिहिणार आहात. स्वाध्यायातील प्रश्न क्रमांक 4, विरुद्धार्थी शब्द लिहा. या ठिकाणी तुम्हाला 4 शब्द दिले आहेत. त्या शब्दांच्या विरुद्ध अर्थाचे शब्द आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. पहिला शब्द दिला आहे अहित. हित या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आहे अहित. दुसरा आ शब्द आहे अवघड. अवघड या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आहे सोपे. पुढील तिसरा शब्द दिला आहे निकृष्ट. निकृष्ट या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आहे उत्कृष्ट. निकृष्ट, उत्कृष्ट. आणि शेवटी विरुद्ध अर्थी शब्द लिहिण्यासाठी दिलेला शब्द आहे कीर्ती. कीर्ती या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आहे अपकीर्ती. अशा रीतीने दिलेल्या या 4ही शब्दांचे विरुद्ध अर्थी शब्द आपण त्यांच्या समोर लिहिणार आहोत. हित, अहित, अवघड, सोपे, निकृष्ट, उत्कृष्ट, कीर्ती, अपकीर्ती अशा स्वरूपात हे उत्तर असेल. यानंतर स्वाध्यायातील पुढील प्रश्न क्रमांक 5 आहे. खालील दिलेल्या उदाहरणाप्रमाणे चौकट पूर्ण करा. एक चौकट दिली आहे, त्यामध्ये काही शब्द दिले आहेत आणि काही जागा रिक्त ठेवल्या आहेत. या रिक्त ठेवलेल्या रिकामी जागांमध्ये योग्य शब्द आपल्याला लिहायचे आहेत. काही उदाहरणं आपल्याला सुरुवातीला दिलेली आहेत, जसे की गाडी, गाडीवान. गाडी चालवणारा असतो त्याला आपण गाडीवान म्हणतो. तसं गाडी, गाडीवान. पुढे शब्द दिला आहे चतुर, चतुराई, खरा, खरेपणा असे काही शब्द दिले आहेत. आणि या शब्दांच्या उदाहरणावरून पुढील काही शब्द आणि त्यांच्या समोरच्या जागा रिक्त दिल्या आहेत. या रिक्त जागी अचूक शब्द आपल्याला लिहायचा आहे. खाली शब्द दिला आहे धनवान आणि त्याच्या समोरची जागा रिकामी रिक्त ठेवलेली आहे. धनवान या शब्दाच्या समोर आपण लिहिणार आहोत धन. धन, धनवान. त्यानंतर खाली शब्द दिला आहे त्याच्या दयावान. दयावान याच्या समोर आपण लिहिणार आहोत दया. दया, दयावान. धन, धनवान. शेवटी खाली एक शब्द दिला आहे बल. बल त्याच्या समोर आपण लिहिणार आहोत बलवान. गाडी, गाडीवान. धन, धनवान. दया, दयावान. बल, बलवान. असा हा सुरुवातीचा पहिला कॉलम आपण पूर्ण केला. पुढे शब्द आहे महाग. जसं की चतुर, चतुराई, तसं महाग, महागाई. नंतर दिला आहे खाली शब्द स्वस्ताई. स्वस्ताई याच्या समोर आपण लिहिणार आहोत स्वस्त. स्वस्त, स्वस्ताई. त्या शेवटी दिला आहे नवलाई. या समोर आपण लिहिणार आहोत नवल. नवल, नवलाई. तिसऱ्या कॉलममध्ये शब्द दिला होता खरा, खरेपणा. तसं आपण लिहिणार आहोत साधेपणा. साधेपणाच्या समोर आपण लिहिणार आहोत साधा. साधा, साधेपणा. त्याखाली दिलेला शब्द आहे शहाणपणा. शहाणपणाच्या सुरुवातीस आपण शब्द लिहिणार आहोत शहाणा. शहाणा, शहाणेपणा. शेवटचा शब्द आहे भोळा. भोळा, भोळेपणा असे आपण शब्द लिहिणार आहोत. यानंतर स्वाध्यायातील पुढील 6वा प्रश्न आहे. खालील शब्द वाचा व समजून घ्या. काही शब्द दिलेले आहेत, ते फक्त आपल्याला त्याच्या रूपामध्ये होणारा बदल समजून घ्यायचा आहे. जसा एखादा चतुर व्यक्ती असतो आणि तो जी कृती करतो त्याला आपण चातुर्य म्हणतो. तसा इथे शब्द दिला आहे चतुर, चातुर्य. चतुर, चातुर्य याचप्रमाणे पुढील काही शब्द आपण समजून घेऊया.
चोरी, चौर्य. चोरी करणाऱ्या कृत्याला चौर्य असं म्हटलं जातं. यानंतरचा शब्द दिला आहे क्रूर, क्रौर्य. क्रूर, क्रौर्य. शूर, शौर्य. शूर व्यक्तीने केलेल्या पराक्रमाला आपण शौर्य म्हणतो. सुंदर, सौंदर्य. सुंदर गोष्टीला मध्ये आपल्याला सौंदर्य दिसते. धीर, धैर्य असे हे शब्द आहेत. चतुर, चातुर्य. क्रूर, क्रौर्य. चोरी, चौर्य. शूर, शौर्य. सुंदर, सौंदर्य. धीर, धैर्य. या पुढील प्रश्न क्रमांक 7 आहे, खालील शब्दांना तो, ती, ते शब्द लावून लिंग ओळखा. लिंग ओळखायचं आहे. तो, ती, ते हे शब्द त्या शब्दांना अगोदर वापरून त्याचा उपयोग करून आपण लिंग ओळखणार आहोत. पहिला अ शब्द दिला आहे दरी. दरी या शब्दासमोर ती दरी हा शब्द लावल्यानंतर आपल्याला योग्य लिंग ओळखता येतं, स्त्रीलिंग. ती दरी. पुढील शब्द आहे पान. पान. ते पान. ते पान. ते हा शब्द वापरल्यामुळे पान हा शब्द नपुंसकलिंग आहे. पुढील तिसरा शब्द आहे माठ. तो माठ. तो हे अक्षर वापरल्यामुळे माठ हा शब्द पुल्लिंगी होतो. माठ हा शब्द पुल्लिंग शब्द आहे. ई शब्द आहे लाडू. लाडू या शब्दापूर्वी देखील तो हे उचित अक्षर वापरल्यानंतर याचे लिंग ठरते पुल्लिंग. पुढील शब्द आहे पुस्तक. पुस्तक या शब्दापूर्वी ते हे अक्षर योग्य ठरते. ते पुस्तक. म्हणून पुस्तक हे शब्द नपुंसकलिंग आहे. शेवटचा शब्द दिला आहे वही. वही या शब्दापूर्वी ती हे अक्षर योग्य रीतीने योग्य ठरते. ती वही. म्हणून वही हा शब्द स्त्रीलिंगी शब्द आहे. स्त्रीलिंग. यानंतर स्वाध्यायातील प्रश्न क्रमांक 8. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या चतुरपणाचे कौतुक झाल्याचा प्रसंग घरी व वर्गात सांगायचा आहे. आता वर्गात, शाळेत तर तुम्ही येतच नाही आहात, तर घरी आपल्या भावंडांना, आपल्या आईवडिलांना तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीचा एखादा तुम्हाला आठवत असलेला चतुरपणाचा, हुशारीचा किंवा त्याने दाखवलेले चातुर्य याची कोणतीही घटना आठवत असेल तर त्याचे वर्णन करून तुम्ही हे तुमच्या घरच्यांना सांगणार आहात. किंवा हा प्रसंग तुम्ही तुमच्या वहीमध्ये, स्वाध्यायाच्या वहीमध्ये लिहून ठेवायचा आहे. ज्या वेळेला शाळा सुरू होतील त्यावेळेला तुम्ही तो वर्गामध्ये वाचून दाखवा. स्वाध्यायातील प्रश्न क्रमांक 9 आहे, आप्पाजींसारखे अनेक चतुर व्यक्ती इतिहासात होऊन गेल्या आहेत. उदाहरणार्थ बिरबल, तेनालीराम यांच्या गोष्टी मिळवा, वाचा, वर्गात सांगा. पहा, आपण या पाठामध्ये आप्पाजींनी दाखवलेले चातुर्य पाहिले आणि आपल्या चतुरपणासाठी आप्पाजी खूप प्रसिद्ध होते हे सुद्धा पाहिले होते. अशाच चातुर्य कथा असणारे किंवा चतुर असणारे बिरबल, तेनालीराम यांच्या कथांची, गोष्टींची पुस्तके तुम्ही मिळवायची आहेत. त्यांच्या गोष्टी, त्यांच्या चतुरपणाच्या कथा ऐकून, वाचून त्या लक्षात ठेवायच्या आहेत आणि आपल्या मित्रांना, आपल्या छोट्या भावंडांना तुम्ही त्या सांगायच्या आहेत. या दोन्ही गोष्टी, हे दोन्ही प्रश्न तुम्हाला ॲक्टिव्हिटीजप्रमाणे कृतीसाठी म्हणून दिलेले आहेत. स्वाध्यायातील प्रश्न क्रमांक 10 आहे, खालील आकृतीत दिलेल्या शब्दांस विशेषणे लावा. 2 शब्द आपल्याला दिलेले आहेत आणि त्याच्यासमोर आकृती तयार केलेली आहे. या आकृतीतील चौकटी रिकामी आहेत. जे 2 शब्द दिले आहेत त्यांना विशेषणाचे शब्द जोडून आपण ही चौकट पूर्ण करणार आहोत.
पहिली आकृती यामध्ये दिलेला शब्द आहे कोबी. कोबीला एक विशेषण आपल्याला लिहून दिलेलं आहे, त्याने ताजी. ताजी कोबी. तसेच कोबीसाठी अजून 3 विशेषणाचे शब्द आपण लिहिणार आहोत. शिळी. कोबी शिळी. शिळी हे विशेषणाचा शब्द आपण लिहू शकतो. चांगली कोबी. म्हणून चांगली हा शब्द आपण एका ठिकाणी लिहायचा आहे. चवदार कोबी. चवदार कोबी. चवदार हा विशेषणाचा शब्द आपण एका ठिकाणी लिहून ही आकृती पूर्ण करणार आहोत. दुसऱ्या आकृतीतील दिलेला शब्द आहे मूर्ती. या मूर्तीसाठी कोणकोणती विशेषणे आपण लिहू शकतो ती या ठिकाणी 4 विशेषणे लिहायची आहेत. सुंदर मूर्ती. सुंदर हा शब्द योग्य ठरेल. जुनी मूर्ती. जुनी हा शब्द आपण या आकृतीत लिहू शकतो. भक्कम मूर्ती. भक्कम हा शब्द आपण लिहायचा आहे. ओबड-धोबड. ओबड-धोबड मूर्ती. अशा पद्धतीने तुम्हाला सुचणारे अन्य विशेषणाचे शब्द देखील तुम्ही या आकृतींना जोडू शकता. यानंतर 2 सुविचार तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. ते सुविचार वाचून, ते समजून घेऊन, त्याचे पाठांतर करून सुंदर सुवाच्य हस्ताक्षरात तुम्ही ते तुमच्या वहीमध्ये किंवा तुमच्या अभ्यासाच्या ठिकाणी लिहून ठेवायचे आहेत. आपल्या शिक्षणाचा जो देशासाठी उपयोग करतो तो सुशिक्षित समजावा. या पहिल्या सुविचारामध्ये सुशिक्षित कोणाला समजावे हे सांगितलेले आहे. जो कोणी आपल्या शिक्षणाचा आपल्या देशासाठी उपयोग करतो तो सुशिक्षित असं या ठिकाणी लिहिले आहे. दुसरा सुविचार दिला आहे, शिक्षण म्हणजे आपले शरीर, मन व बुद्धी यांचा विकास होय. शिक्षण म्हणजे काय ते दुसऱ्या या सुविचारामध्ये आपल्याला सांगितले आहे. शिक्षण म्हणजे आपल्या शरीराचे, आपल्या मनाचे व आपल्या बुद्धी या तिन्ही गोष्टींचा विकास ज्यामुळे होतो त्याला शिक्षण असे म्हटले जाते. पुढील पानावर आपल्याला सांगा पाहू अशा स्वरूपात 2 कोडी दिलेले आहेत. कोडं ओळखण्यासाठी आपल्याला जे वाक्य दिलेले आहे ते अगोदर आपण वाचू. शर्टाच्या खिशावर रुबाबात बसतो, काहीही लिहिण्यासाठी माझ्याशिवाय पर्याय नसतो. पहा, शर्टाच्या खिशावर जो रुबाबात बसतो आणि लिहिण्यासाठी आपण ज्याचा वापर करतो किंवा लिहिण्यासाठी त्याच्याशिवाय दुसरा काही पर्यायच नसतो अशी कोणती वस्तू आहे ते आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. तर याचं उत्तर आहे पेन. आपण पेन शर्टच्या खिशाला लावतो आणि लिहिण्यासाठी देखील त्याचा वापर करत असतो. यापुढील दुसरं वाक्य दिले आहे, वेली अन वनस्पतींनी नटले मी फुलांनी. वेली अन वनस्पतींनी नटले मी फुलांनी. खेळण्यासाठी मजेत शोधले मला मुलांनी. खेळण्यासाठी मजेत शोधले मला मुलांनी. मुलं खेळण्यासाठी जी जागा शोधतात किंवा ज्या जागेवर वेली असतात, वनस्पती आणि फुले असतात अशी जागा म्हणजे कोणती ते शोधून आपण ते लिहायचं आहे. याचं बरोबर उत्तर आहे बाग. बागेमध्ये मुले खेळत असतात. बागेमध्ये वेली, फुले, वनस्पती यांची विविधता आपल्याला पाहायला मिळते. अर्थात ह्या दोन्ही कोड्यांचे उत्तर आपण लिहिलं आहे पेन आणि बाग. यानंतर तुम्हाला खाली एक तक्ता दिला आहे. तो तक्ता वाचून समजून घ्यायचा आहे. सुरुवातीच्या भागामध्ये आपल्याला नाम किंवा सर्वनाम दिले आहे. व्यक्ती किंवा वस्तूचे नाव किंवा त्याच्यासाठी वापरलेला शब्द सर्वनाम आपल्याला दिले आहे. त्यानंतर वर्तमान काळातील शब्द, पुढच्या ठिकाणी भूतकाळातील शब्द आणि भविष्यकाळातील शब्द असे रूप बदलत हे शब्द आपल्याला दिलेले आहेत. वेगवेगळ्या तिन्ही काळातील शब्दांची रूपं आपण येथे पाहतोय. पहिला शब्द दिला आहे माया. वर्तमान काळ आहे खेळते, माया खेळते. भूतकाळातील रूप आहे खेळली, माया खेळली. आणि भविष्यकाळ आहे खेळेल, माया खेळेल. नंतरचा शब्द दिला आहे तो, सर्वनाम आहे तो. वर्तमान काळात येईल तो खेळतो, भूतकाळात तो खेळला, भविष्यकाळात तो खेळेल.
यानंतर सर्वनामाचा शब्द आहे तुम्ही. तुम्ही वर्तमान काळात तुम्ही खेळता, भूतकाळात तुम्ही खेळलात, भविष्यकाळात तुम्ही खेळाल. त्यानंतरचा शब्द आहे आम्ही. आम्ही वर्तमान काळ होईल आम्ही खेळतो, भूतकाळ होईल आम्ही खेळलो, भविष्यकाळ होईल आम्ही खेळू. शेवटचा शब्द दिला आहे त्या. त्या वर्तमान काळात शब्द होईल त्या खेळतात, भूतकाळ त्या खेळल्या आणि भविष्यकाळातील शब्द होईल त्या खेळतील. अशा स्वरूपात वर्तमान काळ, भूतकाळ व भविष्यकाळात क्रियापदाच्या शब्दात कसे बदल होतात हे आपल्याला या तक्त्यावरून लक्षात येते. यानंतरचा पुढील भाग दिला आहे आपल्याला, दिलेल्या सूचनांप्रमाणे पुढील वाक्यांमध्ये बदल करा. काही वाक्य दिली आहेत आणि त्या वाक्यांसमोर कंसामध्ये काय बदल करायला हवे ते दिलेलं आहे. पहिलं वाक्य दिलं आहे रीमा सहलीला गेली आणि सूचना दिली आहे वाक्य भविष्यकाळी करा. रीमा सहलीला गेली हे भूतकाळातील वाक्य आहे, ते आपल्याला भविष्यकाळात लिहायचं आहे. तर भविष्यकाळातील वाक्य होईल रीमा सहलीला जाईल. रीमा सहलीला जाईल. दुसरं वाक्य आहे मला आंबा आवडतो. मला आंबा आवडतो हे वर्तमान काळातील वाक्य आहे आणि सूचना दिली आहे वाक्य भूतकाळी करा, भूतकाळात लिहा. तर याचं उत्तर येईल मला आंबा आवडला. मला आंबा आवडला. तिसरं वाक्य आहे चंदाने लाडू खाऊन संपवला. चंदाने लाडू खाऊन संपवला भूतकाळातील वाक्य आहे आणि सूचना दिली आहे वाक्य वर्तमान काळी करा. तर याचं उत्तर येईल चंदा लाडू खाऊन संपवते. चंदा लाडू खाऊन संपवते हे वर्तमान काळी रूप येईल. चौथं वाक्य दिलं आहे सुभाष माझा मित्र आहे. सुभाष माझा मित्र आहे हे वाक्य भूतकाळी स्वरूपात लिहिण्याची सूचना सांगितली आहे. सुभाष माझा मित्र आहे हे वर्तमान काळातील वाक्य आपण भूतकाळ स्वरूपात लिहिणार आहोत. सुभाष माझा मित्र होता. सुभाष माझा मित्र होता. पुढील पाचवे वाक्य दिले आहे वंदना अभ्यास करते. वंदना अभ्यास करते आणि सूचना दिली आहे वाक्य भूतकाळी करा. भूतकाळी स्वरूपात आपल्याला हे वाक्य लिहायचं आहे. या वाक्य आपण असं लिहिणार आहोत वंदनाने अभ्यास केला. वंदनाने अभ्यास केला. शेवटचं सहावं वाक्य दिलं आहे संजू क्रिकेट खेळतो. संजू क्रिकेट खेळतो हे वर्तमान काळी वाक्य, त्यांनी सूचना आपल्याला दिली आहे वाक्य भविष्यकाळी करा. भविष्यकाळात हे वाक्य आपण लिहिणार आहोत संजू क्रिकेट खेळेल. वाक्य लिहिणार आहोत संजू क्रिकेट खेळेल. अशा स्वरूपात दिलेल्या वाक्यांचा काळ बदलून सांगितलेल्या काळाप्रमाणे आपण वाक्यात योग्य तो बदल करून या ठिकाणी लिहिणार आहोत. यानंतर शेवटी आपल्याला पूर, गाव, नगर, बाद ही अक्षरे शेवटी असणाऱ्या गावांची, शहरांची, ठिकाणांची नावे खालील तक्त्यात लिहायची आहेत. एक तक्ता दिला आहे. या तक्त्यात गाव, शहरं, नगरं यांची नावं आपल्याला लिहायची आहेत. आपण अनेकदा प्रवास करतो, ऐकतो, वाचतो. अनेक लोकांच्या गावांची नावं आपण पाहतो. या गावांच्या नावांचा उपयोग आपण या ठिकाणी करणार आहोत. पण ह्या गावांच्या नावांच्या अखेरची अक्षरं ही पूर, नगर, गाव, बाद हे शब्द त्याला जोडलेले असतील. जसं आपल्याला या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. गाव हे शब्द जोडलेलं गावाचं नाव आहे माणगाव. तसं एखादं वडगाव, शिरगाव, धरणगाव, गिरणगाव अशी गावं शोधून तुम्ही हा तक्ता तयार करायचा आहे. पुढील शब्द आहे पूर. सोलापूर, कोल्हापूर, शहापूर, पंढरपूर, वसमतपूर. नगर हा शब्द जोडून गावाचं नाव होतं अहमदनगर, यशवंतनगर, इंदिरानगर, विद्यानगर, आदर्शनगर, संभाजीनगर. त्यानंतर बाद हा शब्द जोडून गावाचं नाव होतं औरंगाबाद,
उस्मानाबाद, खुलताबाद, अहमदाबाद, दौलताबाद अशा स्वरूपात गावांची नावं तुम्ही आठवून शोधून या तक्त्यामध्ये लिहिणार आहात. अशा रीतीने आप्पाजींचे चातुर्य या पाठाखाली दिलेला स्वाध्याय, उपक्रम आणि व्याकरणाचा भाग हा आपण या आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासला आहे. यानंतरच्या पुढील व्हिडिओमध्ये पाठ्यपुस्तकातील पुढील अभ्यास घटक अभ्यासण्यासाठी आपण सर्व लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत तुम्ही तुमच्या स्वाध्यायाच्या वहीमध्ये हा स्वाध्याय पूर्णपणे सुंदर आणि स्वच्छ हस्ताक्षरात लिहून पूर्ण करायचा आहे. धन्यवाद.